मिराज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव विशेष सभेत बहुमताने करण्यात आला। ठराव मंजूर होताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि जिलेबी वाटप करून जल्लोष केला। मात्र मंजूर ठरावाची कॉपी जिल्हा परिषदेकडे पाठवायची होती, ती पाठवली नसल्यामुळे आणि ठरावाची कॉपी दिली नसल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले। सभापती यांच्या केबिनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महापुरुषांच्या नावाचा ठराव मंजूर झाला असला तरी श्रेयवादामुळे पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली। सभापती राणी मोरे, उपसभापती ललिता काकी शेजूळ, भाजपाचे गटनेते विष्णू पाटील यांच्या समवेत आंदोलकांच्या चर्चा झाली। ठराव तात्काळ पाठवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले। दोन्ही महापुरुषांच्या नावाच्या ठरावावर सूचक संदीप बंडगर आणि अनुमोदक रिदा सुलेमान मुजावर हे आहे। यावेळी सचिन कांबळे, तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर, सागर आवळे, वसंत खांडेकर, जयंत मगरे, विजय आवळे, संजय क्षीरसागर, माजी सभापती तन्वी कमलेकर, सदस्य रिदा मुजावर, सूरज मगदूम, सचिन मोरे, अंकुश भोरे, प्रवीण सरवदे, विजय आवळे, सतीश गस्ते, परशुराम बनसोडे, निलेश मोहिते यांनी आंदोलनात सहभाग घेतला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या सूचनेनुसार सभेच्या दिवशी मंजूर ठराव पाठवावेत अशी परिस्थिती असताना केवळ श्रेयवादासाठी ठराव पाठवण्यात आले नव्हते असा आरोप ज्येष्ठ नेते विश्वास खांडेकर आणि आंदोलकांनी केला। तर सभेच्या दिवशी उशीर झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ठराव पाठवायचा होता, मात्र बीडीओ हे प्रशासकीय कामासाठी बाहेर गेल्यामुळे विलंब झाला। मात्र ठराव तातडीने सांगली जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती सभापती राणी भोरे आणि भाजपाचे गटनेते विष्णू पाटील यांनी दिली आहे। म्हणजे विशेष म्हणजे काल ठराव झाला असताना येथील जे बीडीओ आहेत ज्यांच्याकडे चार्ज आहे साईमोते यांनी अतिशय म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी वागलेले आहेत। कारण सचिव म्हणून त्यांनी काल तिथं काम पाहिलेलं आहे, त्यांची सही त्या ठरावावर अतिशय महत्वाची आहे। परंतु आज ठराव काल झाला असताना आज ते बेजबाबदारपणा वागलेले आहेत। त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता ते कुठे परस्पर कुठे गावी गेलेत का काय गेलेत त्याची आम्हाला कल्पना नाही, पण इथं जागेवर ते नाही आहेत। त्यामुळं आज जवळजवळ 2-3 तास सगळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली, विनंती केली, तरी पण ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते। त्यामुळे आम्ही समस्त आंबेडकरी संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन, घोषणाबाजी, त्यांच्या नावाने नाही बोंब मारायचं आंदोलन सुद्धा आम्हाला करावं लागलं। आणि आता त्यांनी तो निर्णय ठरावाची नक्कल बीडीओना बोलवून सही घेऊन आम्हाला आता देतो असं त्यांनी सांगितलेलं व आम्हाला एक तसं पत्र दिलेलं आहे। परंतु साईमोते हा जातीयवादी प्रशासन मधला एक खरोखर एक व्यक्ती आहे असं आज शिक्कामोर्तब झालेला आहे। जर करता आज काय वेळा नंतर आम्हाला ठराव सही निषेध त्यांनी देणार आहेत, ठराव घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल। ह्या पुढेही जर करता प्रशासनाची बाजू किंवा वैचारिक लेवल आंबेडकरी चळवळ कार्यकर्ते व मागासवर्गीयांच्या विरुद्ध जर असेल तर जसंच तसं पुढे उत्तर दिलं जाईल, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। आज जी विशेष सभा घेण्यात आली नामकरणाची त्यामध्ये मिरज पंचायत समितीची प्रशासकीय इमारतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सभागृहात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याचा काल सर्वानुमते ठराव मंजूर करून घेण्यात आला। काल जो ठराव सर्वानुमते घेण्यात आला तो आज जिल्हा परिषदकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे। काल जो ठराव झाला तिथे काल आम्ही त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि जो ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता, छत्रपती संभाजी महाराज सभागृहाला नाव द्यायचं ठरलं होतं आणि इमारतीला, प्रशासकीय इमारतीला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा ठराव सर्वानुमते केलेला होता। पण काल वेळ झाल्यामुळं आणि साहेब म्हणजे आमचे बीडीओ साहेब आहेत त्यांना बाहेर जायचं होतं, हा दोन्ही याचा विचार करून आज त्यांना काल मी बोललो होतो की उद्याच्याला तुम्हाला 12 वाजेपर्यंत ठरावाची प्रत देतो असं बोललो होतो। पण काही कारणास्तव बीडीओ साहेब बाहेर त्यांच्या कामानिमित्त म्हणजे प्रशासकीय कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यांना यायला थोडासा वेळ झाला। आणि जरी झाला असेल तर आम्ही आता सभापतींच्या सहीनं जिल्हा परिषदला आपण तो ठराव पाठवून देण्यात आलेला आहे। श्रेयवाद हा विषय काही नाही आहे। श्रेयवाद म्हणजे झालेलं होतं कशी 2 सूचक आणि 2 अनुमोदन असं झालेला होता विषय, पण विषय पत्रिकेवरती एकच विषय असल्यामुळं कुणाचा सूचक आणि कुणाचा अनुमोदन हा थोडासा गैरसमज झालेला होता। पण प्रशासकीय बाबीच्या विचाराने गेलं तर फक्त एकच विषय असला, विषय पत्रिकेवरती एकच विषय असल्यामुळं
तो सूचक आणि अनुमोदन एकच देणं गरजेचं आहे. पण तो थोडंसं संभ्रमावस्था झाल्यामुळे आम्ही तो त्यासाठीच काल द्यायचं होतं ते आज आम्ही विचारपूर्वक करून तो आज आम्ही सूचक आणि अनुमोदनचा विषय संपवून प्रशासनाला वरती जिल्हा परिषदला आम्ही ठराव पाठवण्यात आलेला आहे.